हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे, तो म्हणजे कंबाईनसाठी बुक लिस्ट सांगा। असे खूप कमेंट आपल्या व्हिडिओवरती येत आहेत। सो आजचा व्हिडिओ असणार आहे कंबाईन परीक्षेसाठी बुक लिस्ट। फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपला व्हिडिओ मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते, त्यामुळे तुम्हाला ज्या फ्रंट पेजेसचे मी फोटो दाखवेल तर ते उलटे दिसतील। त्याचा मी तुम्हाला साइडला तिथे फोटो अटॅच करून देईन। तर पहा, कंबाईन पूर्व परीक्षा आपली 16 जूनला आहे आणि आपल्याकडे भरपूर असा वेळ आहे जिथे तुम्ही पूर्ण तयारी करू शकता। जरी तुम्ही 0 वरती असाल तरीही पूर्व तयारी म्हणजे तुम्हाला सुरुवात आधी तर स्टेट बोर्डाचे सगळे पुस्तकं वाचायचे आहेत, सगळे म्हणजे ॲटलिस्ट सायन्सचे तर मस्टच आहेत। त्यानंतर जिओग्राफीचे 11वीचं इतिहासाचं जुनं पुस्तक ते तुम्हाला मिळणार नाही विकत, त्याची PDF तुम्हाला वाचावी लागेल प्रिंट करून। ते PDF तुम्हाला आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती मिळेल, त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते। ते झालं, त्याचसोबत आपल्याला जर तुमचं पॉलिटी वगैरे कच्चं असेल तर तुम्ही 11वी 12वीचे पॉलिटीचे इकॉनॉमिक्सचे पुस्तकं सुद्धा वाचू शकता। तर आपण सुरुवात करूया आता रेफरन्स मटेरियल। मला एक कमेंट होती की आम्ही लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स वापरल्या तर चालतील का रेफरन्स बुकच्या जागी? तर कसं चालेल तुम्हीच सांगा। आपण जर का आधीच आपलं कन्साइज करू मटेरियल तर पेपरमध्ये येणारे प्रश्न तुम्ही कसे टॅकल करणार? तुम्हाला माहिती आहे एकदम मायन्यूट गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात। तुम्ही जर ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहत असाल राज्यसेवेचे, कंबाईनचे सुद्धा मी घेते, कंबाईनचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुमच्या लक्षात येईल की कमी वाचून जमणार नाही, डिटेल वाचावं लागेल आणि प्रॅक्टिस सुद्धा तितकीच करावी लागेल। कंबाईनचा पेपर वेळेची मजा तिथे तुम्हाला समजेल। एका तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे। 100 प्रश्न एका तासात सोडवणं ही खूप मोठी स्किल आहे। मॅथ्स त्याच्यामध्ये असणार आहे, रोज मॅथ्सची प्रॅक्टिस, करंटचं रोजची प्रॅक्टिस तुम्हाला करणं मस्ट आहे। तर सुरुवात करूया आपण इकॉनॉमिक्स पासून। तर इकॉनॉमिक्ससाठी 2 पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेल। एक तर हे किरण देसले सरांचं पुस्तक, मी तुम्हाला फोटो दिला, हे उलटं दिसत असेल, फक्त हे नाव उलटं दिसेल, तुम्हाला चित्र पाहून तरी लक्षात येईल। किरण देसले सरांचं पुस्तक आहे। आता याच्यामध्ये 2 पार्ट येतात, एक इथं पार्ट 1 आणि एक इथं हे पार्ट 2 डेव्हलपमेंट म्हणून। तर पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही आपल्याला घ्यायची आवश्यकता आहे का? तर इतकं डिटेल हे पुस्तक आहे की तुम्ही जर मेन्सचा अभ्यास कराल, राज्यसेवा STI जर तुमची टार्गेट असेल तर त्यासाठी तुम्हाला या दोन्ही पुस्तकांचा उपयोग होणार आहे। मग तुम्ही जर दोन्ही पुस्तकं आता घेतले तर लोकसंख्यासारखा टॉपिक तुम्हाला पार्ट 2 मध्ये मिळतो, जनसांख्यिकी वगैरे आकडेवारी त्याच्यामध्ये आहे। तर तुम्ही ते दोन्ही पुस्तकं घ्या असं मी सांगणार नाही, पण 1 पार्ट तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे। किंवा तुम्ही रंजन कोळंबे सरांचं सुद्धा पॉलिटीचं पुस्तक घेऊ शकता। सो हे झालं आपलं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपला फेवरेट असा सब्जेक्ट आहे। नेक्स्ट आहे पहा जिओग्राफी। जिओग्राफीसाठी सुद्धा मी तुम्हाला 2 पुस्तकं सजेस्ट करेल। एक आहे आपलं AB सौदी सरांचं पुस्तक महाराष्ट्राचा भूगोल। आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, आता हे उलटं दिसेल, याचा मी तुम्हाला जे साईडनं फोटो देते ते पुस्तक तुम्ही घ्या, नवीन पुस्तकच घ्या, कारण जुन्या पुस्तकामध्ये मग काही गोष्टी ओल्ड असतील, त्या अपडेट झालेल्या नसतील तर त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येईल। जर तुमच्याकडे जुने पुस्तकं असतील म्हणजेच तुम्ही अभ्यास करत आहात आणि तुम्ही त्या बदललेल्या गोष्टी नक्कीच तुम्ही त्यामध्ये अपडेट करू शकता। सो तुम्ही जुनं पुस्तक तुमच्याकडे जर असेल तर तेही यूज करू शकता, पण काय काय बदललंय त्याची काळजी तुम्हाला तिथे घ्यावी लागेल। दुसरं पुस्तक आहे पहा दीपस्तंभ पब्लिकेशनचं। हे पुस्तक जे आहे तर महाराष्ट्राचा भूगोलच नाव आहे, असंच भारताचा भूगोल सुद्धा आहे। जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर ते घेऊ शकता। जर तुमचा भूगोलाचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला नकाशे लक्षात राहत नसतील तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट आहे। मध्यंतरी रंग सुद्धा विचारला होता। जर मग असेच नकाशाचे रंग विचारत असतील तर आपल्याला कलर नकाशे पाहणं आवश्यक आहे। तर हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये कलरफुल असे नकाशे आहेत, सगळ्या आकृत्या आहेत, त्यामुळे कॉन्सेप्ट तिथल्या तिथे क्लिअर होतात। भूगोल जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही हे दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक घेऊ शकता, महाराष्ट्राचा भूगोल। जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला भारताचा भूगोल करणं मस्ट आहे। थोडेसे पुस्तकं हे कॉस्टली आहेत, कारण तसेच त्याच्यामध्ये डेटा सुद्धा आहे, त्याच्यामुळे ते पुस्तकं थोडे महाग आहेत, पण खूप छान असे पुस्तकं आहेत, तुमच्या कॉन्सेप्टही क्लिअर होतील। आता माझ्या अर्ध्या पुस्तकांना तर कव्हर आहेत, कारण बरेच जुने पुस्तकं आहेत काही। तर हे इतिहासाचं पुस्तक आहे, जे मी तुम्हाला साईडला कव्हर दाखवते। तर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे। राज्यसेवेचा मेन्सचा जो सिलेबस आहे त्यानुसार हे पुस्तक आहे। मी फास्ट बोलते, थोडासा लेट आपला व्हिडिओ शूट होतोय म्हणून। तर हे जे पुस्तक आहे इतिहासाची डिटेल माहिती याच्यामध्ये आहे। याचसोबत तुम्ही गाठाडचं पुस्तक आहे, ग्रोवरचं पुस्तक आहे, तेही घेऊ शकता। पण समाधान महाजन सरांचं पुस्तक मला लँग्वेजनी इझी वाटतं, मस्त मांडणी आहे, जसा सिलेबस आहे तशीच मांडणी आहे। इव्हन तुम्ही राज्यसेवेची जरी तयारी करत असाल तरी सुद्धा हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। याच्यासोबत आपल्याला
कोळून प्यायचा असं म्हणू शकतो आपण, ते म्हणजे 11वीचा इतिहास. बरेचसे पुस्तकातले प्रश्न पेपरमधले प्रश्न 11वीच्या इतिहासातून सुटतात. सो हे आपल्याकडे पाहिजे इतिहासाचं समाधान महाजन सरांचं पुस्तक. राज्यसेवाची ही बुक लिस्ट नाही सांगत आहे मी, कंबाईनची सांगते त्याच्यामुळे. अगेन कवर सायन्सचं पुस्तक आहे बस्के सरांचं. तर आता याचे 2 पार्ट आलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तुम्ही एक पुस्तक विकत नाही घेऊ शकत, तुम्हाला दोन्ही घ्यावं लागतील, सेपरेटली ते मिळणार नाहीत, त्यांचा काही फंड असेल. पण आपल्याला जर का नुसतं बायोलॉजीचंच घ्यायचं असेल तर ते मिळणार नाही. 600च्या जवळपास त्याचे रेट जातील. थोडंसं त्याच्यावरती कन्सेशन 30% वगैरे 40 मिळत असेल तर तुम्ही ते 2 पुस्तकं घ्या. बस्के सरांच्या शिवाय आपल्याला सायन्समध्ये पर्याय नाही. पण नुसतं एकच पुस्तक वाचून चालत नाही. PYQ त्यात येणारे सगळे काही क्वेश्चन जे प्रॉब्लेम्स आहेत, सोल्युशन प्रॉब्लेम ते सोडवणं, आणि त्याच्यासोबत आपल्याला सगळे स्टेट बोर्डाचे पुस्तकं 5वी ते 10वी तरी ॲटलिस्ट आपल्याला करायचे आहे. तसं तर कोणी 11वी 12वीचंही सांगते, NCERT सांगतं. पण आपलं जर इतकं शक्य होत नसेल तर कमीत कमी आपण 10वी पर्यंतची तरी पुस्तकं वाचायला पाहिजे. पुढचा मार्क देणारा असा विषय तो म्हणजे पॉलिटी. तर अगेन कवर आहे M. लक्ष्मीकांत सरांचं. कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं तेच पुस्तक आहे. M. लक्ष्मीकांत सर आपला MPSCचं बायबल कुणी म्हणतं, कुणी काय काय नावं देतं. तर M. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, हे तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला खूपच मोठं वाटत असेल, बल्की वाटत असेल तर ऑप्शन म्हणून तुम्ही इथे कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. रंजन कोळंबे सरांचं भारताची राज्यघटना आणि प्रशासन. याच्यामध्ये सुद्धा बरीचशी माहिती आता ॲड झालेली आहे, नवीन पुस्तक आहे हे. तर याच्यामधली माहिती अपडेटेड आहे, तर तुम्ही हे पुस्तक सुद्धा वापरू शकता आपल्या कंबाईनसाठी. आता महत्त्वाचा असा विषय म्हणजे गणित. गणितासाठी काय घ्यायचं तर पहा, जर तुम्हाला गणित जमतच नसेल, प्रॅक्टिस करणं तर मस्ट आहेच, रोज तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. पण अजिबातच जमत नसेल तर तुम्ही एखादी ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. 6 महिन्याची वेळ आहे, 6 महिन्याच्या बॅचेस असतात. मस्त जानेवारीच्या मध्यंतरी आपण आलेलो आहे, तर एखादी बॅच जॉईन करा. डेली त्याचे 2 तासाचा वेळ ठरवून घ्या. जुने PYQ प्लस पुस्तकातले त्याच टॉपिकवरचे आणि जे तुम्हाला क्लासमध्ये शिकवतील ते. तर तुम्हाला क्लास कोणता लावायचा हे तर मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकत, पण सचिन ढवळे सरांची बॅच छान आहे, संदीप अरगडे सरांची बॅच छान आहे. ते शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगतात. सो आपल्याला शॉर्ट ट्रिक्सचाच तिथे उपयोग करावा लागणार आहे, कारण पेपर 1 तासात आपल्याला सोडवायचा आहे. नाही, कंबाईनमध्ये तोच प्रॉब्लेम होतो की 1 तासात पेपर सोडवणं जमत नाही. तर मॅथ्ससाठी माझ्याकडे जे पुस्तक आहे ते अभिनव प्रकाशनचं आहे मॅथ्सचं. तर या पुस्तकामध्ये खूप मस्त अंकगणित आहेत, म्हणजे गणिताचं पार्ट आहे. परंतु रिझनिंगसाठी तुम्ही RS अग्रवाल वगैरे घेऊ शकता. खूप मोठं पुस्तक आहे ते. त्यापेक्षा तुम्ही मी सांगेल एखादी बॅच घ्या. सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्या, त्यामध्ये सुद्धा मस्त गणित आहेत आपल्या MPSCशी रिलेटेड. त्यांचे वर्कबुक सुद्धा येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त गणित असतात, खाली ब्लँक असतं, त्याच्यावर तुम्ही सोडवू शकता. ते जर मिळत असेल तर ते घेऊ शकता. आता राहिलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ज्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे करंटच्या बाबतीत. तो आहे आपला परिक्रमा आणि चालू घडामोडीचं माझ्याकडे असणारे हे इयरबुक म्हणजे सिम्प्लिफाईड. तर हे जे बुक आहेत ना सिम्प्लिफाईडचं वगैरे, हे बुक पूर्ण वर्षभराची तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत. आणि आपल्याकडे आता डेलीचं तर तुम्ही आता वाचत चला, 6 महिने आहेत पेपरला, त्याच्यामुळे नुसतं 1 वर्षाचं करून चालणार नाही. तर तुम्हाला जूनमध्ये पेपर आहेत, ॲटलिस्ट एप्रिल मे पर्यंत तरी करणं आवश्यक आहे. सो मे पर्यंतचं करंट तुम्हाला रोजचं रोज करा, म्हणजे त्याचं टेन्शन येणार नाही. आणि आपले जर तुम्ही मासिक वाचत असाल परिक्रमाचे तर ते वाचू शकता, किंवा एखादं इयरबुक. आता हे तुम्ही जर एक इयरबुक घेतलं 6 महिन्याचं तर हे इतकं वाचून इतकं लक्षात राहत नाही. परत पुढच्या 6 महिन्याचं दुसरं एक येईल, म्हणजे एवढे डबल होईल याच्या. आणि तुमचे जे आता 6 महिन्याचे येतील ते, म्हणजे इतकं सगळं करंटचं आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशिओ पाहता इतका वेळ देणं आपण करंटसाठी अपेक्षित नाही आहे. म्हणजे वेळ तर द्यावाच लागणार आहे, 2 तास तुम्हाला रोजचे, पण इतक्या मोठ्या मटेरियलवर नाही, कारण ते लक्षातही राहिलं पाहिजे, रिव्हिजन झाल्या पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे. सो तुम्ही सिम्प्लिफाईड चूज करा, किंवा परिक्रमा तुम्ही आधीपासून करत असाल तर मग इट्स ओके, तुम्ही करू शकता. परिक्रमातून पण पूर्ण आपला डेटा कव्हर होतो. सो सिम्प्लिफाईडचं एक बुक घ्यायचं, प्लस रोजचं रोज करायचं आणि क्वेश्चन प्रॅक्टिस करायची. जे PYQ ॲनालिसिस मी दाखवलेलं आहे तसंच तुम्ही कंबाईनचं करा. आपणही घेऊ चॅनलवर, पण मी एकाच दिवशी इतके व्हिडिओ शूट नाही करू शकत, त्यामुळे एक व्हिडिओ टाकते. सो अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करून टॉपिक निवडून ते टॉपिक रिवाईज करा आणि चांगल्या प्रकारे तुमची या माध्यमातून तयारी होईल. सो मी व्हिडिओ तर बनवलेला आहे, पण तुम्हाला उलटे सगळे पुस्तकं दाखवले, त्याचे फोटो मात्र मी तुम्हाला दाखवलेले आहेत. सो अशा प्रकारे कंबाईनची बुक लिस्ट आपण पाहिलेली आहे.
अशीच आपण राज्यसेवाची बुक लिस्ट सुद्धा पाहू. काही वेगळं नाही आहे, हेच सगळे पुस्तकं आहेत राज्यसेवासाठी. फक्त याच्यामध्ये काही बुक ॲड ऑन होणार आहेत, जसं की पर्यावरण झालं किंवा आपल्याला याच्यासाठी वाचावं लागणारे असे काही वेगळे जर का म्हणजे प्राचीन इतिहास वगैरे, तर त्याचं थोडंसं ॲड होणार आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासोबत भारताचा भूगोल वाचावं लागणार आहे, सो ते पुस्तकं तिथं ॲड होणार आहेत. बाकी हे सगळे पुस्तकं तुम्हाला राज्यसेवासाठी करायचेच आहेत. आणि मेन्सचा जर विचार केला तर मग त्यामध्ये आणखी पुस्तकं वाटतात. सो ही होती आपली कंबाईन 2024 साठीची बुक लिस्ट. पुस्तकं नवीन घ्या, कुठल्याही शॉर्टकटच्या मागे लागू नका. कुणाच्याही नोट्स तुम्हाला मिळतात म्हणून घेतली ते वाचत बसलो, त्याच्यात टाइमपास केला, असं करू नका. आयोगाचे PYQ बघा, ते जर का सॉल्व्ह होत असतील तर तुम्ही वाचत असलेलं कुठलंही पुस्तक योग्य आहे. कोणतीही बुक लिस्ट कोणीही सजेस्ट केलेली असेल तर ती योग्य आहे की नाही हे चेक करण्याचं एकच साधन ते म्हणजे PYQ. आणि जर तुम्ही पुस्तकं विकतच घेत बसाल आणि ते वाचून त्याच्यावर रिव्हिजन होत नसेल तर काहीही अर्थ नाही आहे, MPSC निघणार नाही. कंबाईनच्या यावेळेस खूप जागा असणार आहेत, एक गोल्डन चान्स आहे, तयारीसाठी भरपूर वेळ आहे. तुम्ही आत्तापासून जागृत आहात म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. तर चांगली तयारी करा आणि याच बुक लिस्टचा वापर करा असं मी सांगणार नाही. तुमच्याकडे जर बुक असतील, त्याचा आरसा आत्ताच सांगितलं तसं PYQ चेक करा, होत असतील सॉल्व जुने PYQ तर ते पुस्तक योग्य आहे, तुम्ही ते वापरू शकता. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप रिक्वेस्ट आल्या होत्या म्हणून मी बनवलेला आहे. मध्येच आपला ॲनालिसिस चालू होतं, तर आपला जो काही पॉलिटीच्या ॲनालिसिसचा राहिलेला व्हिडिओ आहे 19 पासून तो उद्या येईल. आणि त्याचसोबत राहिलेलं इकॉनॉमिक्स आहे, इतर विषय आहेत, त्याचं जे जे शक्य होईल त्याचं ॲनालिसिस मी घेईल. त्याचसोबत कंबाईनचं सुद्धा लवकरच ॲनालिसिस सुरू करणार आहे. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.